नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरोवर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री पद मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी 3:50 मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेण्याबाबतची मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, आमचा कुठलाही अडसर नसेल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल फोन केला होता आणि त्यांना मी माझी भूमिकाही कळवली आहे असं शिंदेंनी सांगितलं. शिंदेंच्या या घोषणेचं विश्लेषण विविध अंगांनी करता येतं, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्ता स्थापनेवरून संभाव्य वादावादी, रुसवे फुगवे, अन्य शक्यता किंवा वेगळा विचार होणं या सगळ्याची शक्यता आज संपली आहे. म्हणजेच 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर जे राजकीय नाट्य घडलं होतं तसं आता काहीही होणार नाही. मंडळी, विधानसभा निवडणुकीचा शनिवारी निकाल लागल्यापासून शिंदेंनी आज केलेलं विधान हे पहिलं मोठं विधान आहे. महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाल्यावर त्यावरून जर जाहीर वाद झाले असते तर विरोधकांना टीका करायची आयती संधी मिळाली असती आणि मतदारांनाही ते रुचलं नसतं. त्याची जाणीव असल्यानंच शिंदेंना पत्रकार परिषद घेण्यास सांगणं हा महायुतीच्या नियोजनाचा भाग असू शकतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही हे अजित पवारांनी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे या शर्यतीत केवळ 2च नेते होते आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. शिंदेंनी आज केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आता भाजप पक्षश्रेष्ठींची इच्छा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता मोकळा झालाय हे स्पष्ट आहे. आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे जून 2022 मध्ये भाजपनं आपल्याला मदत केली होती असंही शिंदेंनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. तेव्हा मला भाजप मदत केली होती, आता मदतीच्या भूमिकेत राहण्याची माझी वेळ आहे, असाच त्यातून अर्थ निघतो. उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे याच पार्श्वभूमीवर पाहिलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बैठकीत खातेवाटपावर देखील अंतिम चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्याचा मार्गही मोकळा होईल असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याची घोषणा उद्या किंवा शुक्रवारी झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मंडळी, पुढे जाण्याआधी पाहूयात आज एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय. कुठलीही कोंडी आणि कुठलेही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता. मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका. निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही. त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल. मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर. आणि मग आता तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले, हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले. आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, आम्ही लढणारे लोक आहोत. मंडळी, झिरो अवरमध्ये आपल्याला आणखी काही बातम्या बघायच्या आहेत, त्यांचं विश्लेषण पाहायचं आहे. पण पुढे जाण्याआधी पाहूयात झिरो अवरमधला आपला आजचा पहिला प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, मुख्यमंत्री पदाबद्दल भाजपच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल, शिंदेंची घोषणा. भाजप कुणाला मुख्यमंत्री करेल असं वाटतं, देवेंद्र फडणवीस की अन्य कुणी? हे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आटोपतात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि शिंदेंचे आभार मानले। महायुतीत कुठलाही वाद नाही, जनतेने विकास कामं करण्यासाठी आम्हाला निवडून दिलंय, ती आम्ही करू असं बावनकुळे म्हणाले। तर मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर वक्तव्य केले। पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी महायुतीचे नेते म्हणून प्रेसच्या माध्यमातून आणि आपली भूमिका व्यक्त केली की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय मुख्यमंत्र्याबद्दल करतील त्या निर्णयाला पूर्ण समर्थन माननीय एकनाथ शिंदेचं राहील। एकनाथजींनी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे। निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत। माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही। आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील। आमचे श्रेष्ठी आहेत, ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे। तुम्ही पाहिलं चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटले। पण मंडळी, मी आता देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख हा मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असा केला तर त्याचा उत्तर कदाचित तुम्हाला ठाऊक असेल, ते म्हणजे त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपनं विधानसभेची निवडणूक लढवली, त्यामुळे त्यांचाच नंबर लागू शकतो। शिवाय मुख्यमंत्री पदाचा दांडगा अनुभवही त्यांच्याकडे। पण त्याशिवाय आणखी कोणती जमेची बाजू असेल तर ती आहे सर्वमान्य चेहरा। विरोधकांना मान्य असो किंवा नसो, मित्रपक्षांना मात्र देवेंद्र फडणवीसांचा चेहरा हा मान्य असणार आणि आपण पाहूयात त्याचाच पुरावा देणारी ही वक्तव्य। बीजेपीला ज्या जागा मिळालेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे मागे मुख्यमंत्री राहिलेले असताना डेप्युटी सीएम राहिलेले आहेत आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली, त्यामुळं त्यांना आता संधी द्यावी असं माझ्या पक्षाचं मत आहे। माझा पक्ष BJP सोबत अलायन्समध्ये आहे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेचं महायुती म्हणून सर्वांनी स्वागत केलेलं आहे। निश्चितच त्यांच्या या भूमिकेमुळे महायुती आणखी भक्कम झालेली आहे। आम्हाला विशेष आनंद आहे की आज मुख्यमंत्री जे असतील ते वरिष्ठ पातळीवर ठरवले जातील म्हणजे व्यक्ती म्हणून, पण महायुतीचा आमचा मुख्यमंत्री असणार आहे याचा एक विशेष आनंद कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना निश्चितपणाने आहे। चर्चेवर विराम पडावा म्हणून पत्रकार परिषद झाली, चर्चा कुठेही नव्हती। पहिल्या दिवशीपासून माननीय एकनाथ शिंदेजी यांनी आपली भूमिका अतिशय प्रामाणिकपणे मोठ्या मनाने व्यक्तच केली होती की माननीय विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजी व आमचे राजकीय चाणक्य सर्वे सर्वा राजकारणातल्या नियोजनाचे अमितभाई जे सांगतील ते आम्हाला मान्यच आहे। मंडळी, आगामी काळातल्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि त्याला कारण ठरली ही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद। त्याच पत्रकार परिषदेतल्या सह अनेक राजकीय घडामोडींचं विश्लेषण करण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला आणि तिथं आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक समर खडस। समर, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या 0 ओव्हर या विशेष कार्यक्रमात। समर, आज जी एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केली, या पत्रकार परिषदेकडे तुम्ही कसं पाहता? कारण शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, त्यानंतर 4 दिवसांनी एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेत आहेत आणि सांगतायत की मोदी आणि शहांच्या कोणत्याही निर्णयात आमचा म्हणजे त्यांच्या शिवसेनेचा अडसर नसेल, अडचण नसेल। शिंदेंची ही पत्रकार परिषद सुनियोजित अशा राजकीय व्यूहरचनेचा भाग वाटते? नाही, राजकीय काय व्यूहरचना याच्यात काय आहे असं मला वाटत नाही। म्हणजे असलीच तर ती एकनाथ शिंदेंची आहे असं तर मला बिलकुल वाटत नाही। याचं कारण असं की शेवटी लोकशाहीमध्ये म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये आकडे हे सगळं ठरवत असतात आणि ज्या पद्धतीचे आकडे आलेले आहेत, भारतीय जनता पक्षाकडे 132 आणि अधिक जे बाकीचे
अपक्ष आहेत 4-5, ते पाहता म्हणजे त्यांची एवढी ताकद असताना दुसरीकडे मुख्यमंत्रीपद द्यायचं किंवा नाही द्यायचं म्हणजे तो विषय आहे. कारण ज्या प्रकारे शिवसेनेतनं बाहेर पडून पुन्हा सेना भाजपचं सरकार गेल्या 2.5 वर्षात बसवण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा हात होता, ते पाहता त्यांना थेट नाराज करणं ही म्हणजे दीर्घकालीन राजकारणासाठी काही चांगली गोष्ट असेल असं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही 2-4 दिवस गेलेले आहेत ते त्या सगळ्या गडबडीतच गेले असावेत असं मला वाटतं. अन्यथा मला काही त्याच्यामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस होणार की अजून कोणी होणार याचा निर्णय हा शेवटी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पक्षश्रेष्ठी म्हणजे मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेच घेतील असंच त्याचा म्हणजे आकड्यांचा अर्थ हा पहिल्या दिवसापासून तोच होता. त्याच्या पलीकडे याच्यात मला असं वाटत नाही की काही व्यूहरचना असेल. म्हणजे एकनाथ शिंदेच्या हातामध्ये असं काही फार उरलेलं नाहीये ना, एकनाथ शिंदे ठरवतील. नाही, माझा प्रश्न विचारण्याचं कारण एवढंच होतं, 4 दिवस एकनाथ शिंदे शांत होते आणि अचानक सांगतायत की आमचा कुठलाही अडचण नसेल. 4 दिवस त्यांना काही हे सुचलं नाही का? नाही, त्यांना सुचण्याचा प्रश्न नाहीये. तेच माझं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेना समजा पहिल्या दिवशी अमित शहा आणि मोदींनी जर हे सांगितलं असतं की भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजून कोणी असतील, त्यांनी पहिल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं असतं. एकनाथ शिंदेची आज अशी हे आहे का आकड्यांमध्ये परिस्थिती की समजा एकनाथ शिंदे रुसून बसले किंवा असे वेगळे बसले तर काही वेगळं होऊ शकतं असं होणार नाही ना. कारण बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांचे 41 आहेत, म्हणजे स्वतः भाजपचा आकडाच एवढा मोठा आहे. त्याच्यामुळे त्याचा प्रश्न नाहीये. तर हे जे काय 2-3 दिवस जे काय रखडलेले आहेत दिल्लीमध्ये याच्यावर काहीतरी विचार होत असेल, म्हणजे भारतीय जनता पक्षाअंतर्गत काही विचार विनिमय जो होत असेल त्याच्यामुळे हा जो विलंब लागलेला आहे 2-3 दिवसाचा तो त्यामुळे लागलेला आहे. एकनाथ शिंदेना 3 दिवसानंतर सुचलं असं मला वाटत नाही. एकनाथ शिंदेना जेव्हा दिल्लीच्या त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद आहे. बरं, हे आपण मान्य करूया. आणि दुसरी एक आपण या बाजूला बघूया की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पहिल्या दिवसापासूनच सांगितलं की आमचा भाजपचा जो कोणी चेहरा असेल त्याला पाठिंबा असेल. आणि त्यानंतर आज आपण जर चित्र पाहिलं तर सुनील तटकरे काल देवेंद्र फडणवीसांना भेटले, आज ते अमित शहाना भेटले, मोदींना भेटले. तर एका बाजूला भाजपकडनं मागणी होतेच आहे देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याची, पण त्याचवेळी सुनील तटकरेंच्या या भेटी आणि राष्ट्रवादीचं राजकारण हा देखील शिंदेंवरच्या दबावतंत्राचा भाग असू शकतो. कसं आहे की राष्ट्रवादीला स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्ष आणि त्यातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं वाटणं स्वाभाविक आहे. एकतर राष्ट्रवादीला जी काय मदत केलेली आहे पवारांपासून फुटून या बाजूला सत्तेत येण्यामध्ये ती स्वतः फडणवीस यांनी केलेली आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा शिंदे मुख्यमंत्री समजा झाले तर बट ऑब्वियस आहे की भारतीय जनता पक्ष हा यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद येईल. आता 133-136 एवढा मोठा आकडा असलेला माणूस जेव्हा उपमुख्यमंत्री होतो तेव्हा तिसऱ्या पक्षाचं महत्त्व हे फारच नगण्य होऊन जातं. आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल तेव्हा अजित पवार यांचे 41 आमदार आहेत, म्हणजे 10 आमदार 10-12 आमदारांचा हा फरक आहे जो काय तो 15 आमदारांचा 16 आमदारांचा जो काय म्हणजे फार मोठा डिफरन्स नाहीये. त्यामुळे ती ताकद तशी समसमान राहते आणि सरकारमध्ये म्हणजे जो एक बॅलन्स लागतो किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये जो से असतो तो से अजित पवारांचाही तितकाच मोठा होतो याच्यातनं. त्यामुळे त्यांना पॉलिटिकली भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणं हे राजकीय दृष्ट्या त्यांना जास्त परवडणार आहे. त्यामुळे ते बट ऑब्वियस आहे की ते शिंदेपेक्षा भारतीय जनता पक्षाचा व्हावा असंच म्हणणार. याच्यात काही राजकीय दृष्ट्या म्हणजे मला असं वाटत नाही की त्यांनी काही फार म्हणजे अचानक एकदम सरप्रायझिंग भूमिका आहे, आश्चर्यकारक भूमिका आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांचं हे पहिल्यापासून धोरण होतं की बाबा भारतीय जनता पक्षाचाच व्हायला पाहिजे, म्हणजे 2 जे काय होतील उपमुख्यमंत्री किंवा हे 2 पक्ष जे सामील होतील सत्तेमध्ये
त्यांची ताकद जी आहे ती समसमान राहील आणि त्यातनं त्यांना त्यांचं पुढचं राजकारण करणं अधिक सोपं जाईल. शिंदेनी आजची जी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय साधलं असं तुम्हाला वाटतं? याचं कारण गेल्या 2.5 वर्षात त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा महाराष्ट्रासमोर उभी केली आहे. आजही त्यांनी असं म्हटलं, मी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, हे ते सातत्यानं सांगतात. पण आज त्यांनी ठसवून दिलं, लाडकी बहीण, लाडका भाऊ या सगळ्या ज्या योजना आहेत त्याचं श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतलेलं आहे आणि पुन्हा एक स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा आज त्यांनी प्रयत्न केला. हे बघा, एक गोष्ट मान्य करायला लागेल की ही जी निवडणूक झाली ती महायुतीने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली. हे स्वतः देवेंद्र फडणवीसही म्हणाले, कारण तेच मुख्यमंत्री होते शिंदे, त्याच्यामुळे शिंदेंच्याच नेतृत्वाखाली महायुती लढली, जरी 3 वेगवेगळे पक्ष असले तरी. त्यामुळे शिंदेंनी जो 2.5 वर्षाचा कारभार केलेला आहे आणि शिवसेनेतनं फुटून समजा त्यांना चिन्ह मिळालं, पक्षाचं नाव मिळालं, त्याचे वाद आता न्यायालयात आहेत वगैरे, हे सगळं सोडा, परंतु त्यांनी लोकसभेत जेव्हा उलटं वारं वाहत होतं तेव्हा त्यांच्या 7 जागा आल्या, जेव्हा भाजपच्या 9 जागा आल्या. म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट, त्यांचा परफॉर्मन्स हा त्यावेळीही चांगला होता. आता तर त्यांच्या 57 आल्या. असं असताना ते हे सातत्याने ठसवून देणार की मी महाराष्ट्रातला मेजर स्टेक होल्डर आहे. 7 खासदार आणि 57 आमदार म्हणजे त्यांची एकेकाळच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवारांची इतकी ताकद आज त्यांच्याकडे आहे. आणि हे नव्यानं म्हणजे गेल्या 2.5 वर्षात तयार झालेलं नेतृत्व आहे. इतक्या फास्ट ग्रोथ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत माझ्या माहितीत तरी दुसरी कुठली नाही. म्हणजे महाराष्ट्रात अनेक नवे नेते आले, परंतु इतक्या वेगाने स्टेबल झालेला नेता, आता राज ठाकरेंचंच उदाहरण घ्या, अत्यंत लोकप्रिय आहेत. पहिल्याच निवडणुकीमध्ये 13 आमदार आले, परंतु आज त्यांचे 0 आहेत किंवा हळूहळू ते इतके म्हणजे इमिजिएटली घटले ते. आणि त्यांच्या सभांना गर्दी प्रचंड असते. शिंदेंचं म्हणाल तर तसं वक्तृत्व काही फार ग्रेट आहे अशातला भाग नाही, परंतु एक त्यांच्या 2-4 ज्या गोष्टी आहेत, एक तर तो सामान्यांना आपला वाटतो कारण ऍक्सेसिबिलिटी आहे, आणि जे काही कार्यकर्ते त्यांनी घेतले स्वतःकडे किंवा तोडले फोडले म्हणा, त्यांना सांभाळून ठेवण्याचं एक स्किल आहे त्यांच्याकडे. आणि त्याच्यामुळे ते सातत्याने मी सुद्धा आहे हे ते ठसवत राहणार, कारण ते एकतर माजी मुख्यमंत्री आहेत जे अजित पवार नाही आहेत, आणि माझा हा स्टेक आहे, मी आधी होतो, हे ते सातत्याने बिंबवत राहणार. ते ऑब्व्हियस आहे, राजकारणामध्ये कोणी सोडत नसतं काही. म्हणजे आज समजा आता जो निर्णय होईल तो नरेंद्र मोदी आणि अमित शहाच घेतील, बरोबर. म्हणजे भाजपचा होणार की अजून कोणाचा होणार, भाजपमध्ये फडणवीस होणार की अजून कोणी होणार, ऑब्व्हियसली आपल्याला भाजपचं झालं तर फडणवीसांशिवाय दुसरं नाव नाही, कारण त्या कुवतीचा दुसरा नेता भारतीय जनता पक्षात आज महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. परंतु असे अनेक चमत्कार मोदी आणि शहांनी इतर राज्यात केले आहेत. अर्थात ते महाराष्ट्रात करण्याची आज परिस्थिती आहे का, तर मला असं वाटतं की ती कठीण आहे असा काहीतरी चमत्कार करण्याची परिस्थिती, कारण त्याची प्रतिक्रिया खूप तीव्र उमटू शकते भाजपच्या आमदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, सगळ्यांमध्ये. शिंदे हे ठसवत राहणार, कारण ह्यालाच राजकारण म्हणतात. ते सातत्याने हे दाखवत राहणार. समोर माझ्या पुढच्या प्रश्नाचं, ज्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत खरं तर, एक उपप्रश्न म्हणजे त्याचं उत्तर तुम्ही दिलंच आहे की देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरं नाव नाही आहे भाजपकडे. पण आत्ता या क्षणी शिंदेने जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा अख्ख्या पत्रकार परिषदेत त्यांनी सातत्यानं भाजपच्या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा राहील, अडचण नसणार, अडसर नसेल, हे वारंवार सांगितलं. पण त्यांनी एकदाही फडणवीसांचा नामोल्लेख केला नाही. त्यामागे काही असू शकतं राजकारण? त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांना माझा पाठिंबा राहील असं म्हणलंय का हे मी ऐकलं नाहीये. माझ्या मते त्यांनी असं म्हणलं की नरेंद्र मोदी भाजपचे नेते जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा राहील असं माझ्या मते ते म्हणाले. त्याचं कारण असं आहे की त्याचं कारण असं आहे की त्यांना मुख्यमंत्री कोणी बनवलं होतं? भाजपच्याच नेत्यांनी बनवलं होतं. आज सुद्धा समजा जर त्यांना बनवलं हायपोथेटिकली तर कोण बनवणार आहे? का त्यांचे आमदार बनवणार आहेत का? त्यांना जर मुख्यमंत्री उद्या बनायचं असेल तर ऑब्व्हियसली भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या जीवावरच ते बनणार. भारतीय जनता पक्षाचे आमदार कोणाचा ऐकणार? त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा ऐकणार. त्यांना अमित शहा आणि मोदींनीच मुख्यमंत्री बनवलं होतं, तर त्यांना पुन्हा हे माहिती आहे की जे बनवतात ते आज जर काढत असतील तर ते उद्या बनवूही शकतात. त्यामुळे ते भाजपच्या नेतृत्वाशी त्यांना त्रास होईल किंवा त्यांच्या मनात काही आपल्याविषयी
थोडासा कमीपणा येईल की यांनी त्यावेळी आपल्याला आपलं ऐकलं नाही किंवा नाराजी दाखवली, असं ते दाखवणारच नाही. त्यामुळे ते मी पूर्णपणे त्यांच्या म्हणण्याशी सहमत आहे असंच ते म्हणत राहणार. कारण जर त्यांना पुढे महाराष्ट्रात काही करायचं असेल या सेटअपमध्ये, या महायुतीच्या चौकटीमध्ये, तर त्यांना याच्याशिवाय पर्याय नाही. आणि त्या पद्धतीचंच त्यांचं सगळं अत्यंत संयतपणे आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत अचूक अशा पद्धतीने त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केलं असं मला वाटतं. समोर शेवटचा प्रश्न आहे, शिंदे मुख्यमंत्री नसणार याचा अर्थ शिंदे उपमुख्यमंत्री होतील का? 2022 साली अशीच वेळ देवेंद्र फडणवीसांवर आली होती आणि त्यावेळी भाजपनं आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजी केलं. आत्ता शिंदे हे स्वतःच एक पक्ष आहेत, म्हणजे शिवसेनेत शिंदेने एवढा मोठा नेता कोणीच नाही आहे, किंबहुना ती अख्खी पार्टी शिंदेंवर अवलंबून आहे. अशा वेळी शिंदे काय निर्णय घेऊ शकतात? नाही, देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा खरं तर देवेंद्र फडणवीसांच्या मनात उपमुख्यमंत्री होऊ नये असं होतं. परंतु ते भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते, माजी मुख्यमंत्री जे काही आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय किंवा दिलेला आदेश मानणं हे त्यांचं काम आहे. शिंदेंच्या बाबतीत असं नाही आहे. शिंदेंना भारतीय जनता पक्ष हे सांगू शकतो की मुख्यमंत्री आमचाच होईल, पण शिंदेंना तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा अशी विनंती करू शकतात भाजपचे श्रेष्ठी, पण तुम्ही व्हाच असा आदेश नाही देऊ शकत. पण मला असं वाटतं की हे आजपर्यंत महाराष्ट्रात जर देवेंद्र झालेले आहेत, याच्या आधी अशोक चव्हाण झालेले आहेत, त्याच्या आधी शंकरराव चव्हाणही झालेले आहेत, म्हणजे मुख्यमंत्री राहिल्यानंतरही पुढच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले आहेत. तर मला असं वाटतं की तो काळ गेलेला आहे. आता काळ बदललेला आहे. खूप पाणी वाहून गेलं. पूर्वी साधारणतः मुख्यमंत्री असलेला माणूस दुसऱ्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायचा नाही. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीची संरचना आहे त्या शिवसेनेची, त्या पद्धतीची संरचना पाहता एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार नाहीत. आणि जर मंत्रिमंडळ समजा मुख्यमंत्री नसले तर ऑब्व्हियसली ते उपमुख्यमंत्री होतीलच. कारण त्याच्याशिवाय ते कसं कंट्रोल करतील त्यांच्या लोकांना, त्यांच्या आमदारांना, आणि त्यांचे जे काय मंत्री होतील 8, 10, 12 जे काय मंत्रीपद त्यांना मिळतील, त्यांना जर बाहेर जर ते राहिले तर त्यांच्यावरचा कंट्रोल हा कसा कमी असतो. कारण तशा पद्धतीचं काम बाळासाहेब ठाकरे करू शकत होते, कारण त्यांचा करिश्मा वेगळा होता. आणि त्यांनी आवाज दिला की सामान्य शिवसैनिक येऊन उभा राहत होता, तो काळ वेगळा होता म्हणण्यापेक्षा त्यांचं नेतृत्व वेगळं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला आत राहूनच ते कंट्रोल करावं लागेल. त्यामुळे ऑब्व्हियसली एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री जर मुख्यमंत्री नाही झाले तर उपमुख्यमंत्री होतीलच असं मला वाटतं. धन्यवाद समर या सविस्तर विश्लेषणाबद्दल. मंडळी, शिंदेंच्या घोषणेचं सखोल विश्लेषण पाहिल्यावर वळूयात सोशल मीडियावर आपल्या प्रेक्षकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याच्याकडे, आणि त्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न आपण पहिल्यांदा बघतोय, मुख्यमंत्री पदाबद्दल भाजपच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल. शिंदेंची घोषणा, भाजप कुणाला मुख्यमंत्री करेल असं वाटतं, देवेंद्र फडणवीस की अन्य कुणी, असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते आणि याच्यावर कौल आपल्याला पाहायचाच आहे. लोकांनी काय दिला आहे तो, पण प्रेक्षकांनी आपल्याला प्रतिक्रियाही पाठवल्या आहेत. या प्रश्नावर रोहन यूट्यूबवर म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला सध्या गरज आहे. विनोद पोळ यूट्यूबवर म्हणतात, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. शिंदे अजित पवार वाटाघाटी करू शकत नाहीत. भाजपला त्यांची गरज नाही. फेसबुकवर तेजस सुरवसे म्हणतायत, भाजपनं देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावं. एक अभ्यासू नेतृत्व, बोलण्याचं कसब आणि सर्व जातींना सोबत नेणारा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं. तसंच पश्चिम महाराष्ट्रातून सलग 4 वेळा निवडून आलेल्या महिला आमदार माधुरी मिसाळ यांना कॅबिनेट मंत्री करावं. फेसबुकवर सचिन पोटे म्हणतायत, देवेंद्र फडणवीसांसारखा हुशार अभ्यासू मुख्यमंत्री मिळतोय हे उत्तमच. याआधीही मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्ट होती. आणि मंडळी, 0 ओव्हरमध्ये आपण पहिल्या सत्राच्या शेवटाकडे वळतोय, पण त्या शेवटाकडे वळण्याआधी आता वेळ झाली आहे 0 ओव्हरमध्ये पोलचा कौल पाहण्याची. आपण आलोय पोल सेंटरला. आपला प्रश्न काय होता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मुख्यमंत्री पदाबद्दल भाजपच्या
भाजपच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल. शिंदेंची घोषणा भाजप कुणाला मुख्यमंत्री करेल असं वाटतं? या प्रश्नावर एकूण मतं यूट्यूबला 1,00,000 आधी. देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत आहेत 65% प्रेक्षक आणि 35% म्हणतायत अन्य कोणीतरी. एक्सवर याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय. 90% मंडळी म्हणतायत देवेंद्र फडणवीस आणि 10% म्हणतायत अन्य कोणी. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीसांच्याच नावाला अधिक पसंती मिळते. 68% म्हणतायत देवेंद्र फडणवीस आणि 32% म्हणतायत अन्य कोणी. फेसबुकवर आलेला कौल आपण पाहतोय. चक्क 50-50% झाले. देवेंद्र फडणवीस म्हणतायत 50% प्रेक्षक आणि 50% म्हणतायत अन्य कोणी. मंडळी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा आता सुटल्यात जमाय असं म्हणायला हरकत नाही. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील अशी दाट शक्यता आहे. आता नव्या सरकारनं भविष्यासाठी सज्ज होणाऱ्या महाराष्ट्रासाठी झटायला हवं. गेल्या महायुती सरकारनं विकास कामं केली नाहीत असं सुचवण्याचा इथं आमचा अजिबात हेतू नाही. वेगानं पूर्ण झालेला समृद्धी महामार्ग असो किंवा मुंबईचा कोस्टल रोड, वाढवण बंदराचं भूमिपूजन असो किंवा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना, गेल्या सरकारनं अनेक भरीव कामं केली, पण तरीही अशा अनेक समस्या आहेत ज्या महाराष्ट्रासमोर अजूनही आव असून उभ्या आहेत. बेरोजगारी, विकासातील भौगोलिक असमतोल, शेतीच्या समस्या, पाण्याची टंचाई, उद्योगांचे प्रश्न, वाहतूक कोंडीची समस्या, रस्ते अपघातात होणारे हजारो मृत्यू असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला सतावत आहेत आणि त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. त्यावर नव्या सरकारनं युद्ध पातळीवर काम केलं पाहिजे. कारण जनतेनं स्पष्ट कौल देऊन महायुतीच्या पारड्यात अभूतपूर्व असं बहुमत टाकलंय. नव्या सरकारला नजीकच्या भविष्यात तरी कुठलाही धोका नसणार आहे. याचा जास्तीत जास्त लाभ हा महाराष्ट्राला झालाच पाहिजे. एवढं बहुमत देऊन उपयोग काय असं विचारण्याची वेळ महाराष्ट्राच्या जनतेवर येऊ नये एवढीच इच्छा. कारण राजकारण तर दररोज सुरू राहतं, पण गेलेली वेळ मात्र परत येत नाही. मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आणि त्यातही भाजपनं 132 जागा जिंकून सत्तेची सूत्र ही आपल्या हाती राहतील याची खबरदारी घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी महाविकास आघाडीचा सूर काहीसा पालटू लागल्याची चिन्ह आहेत आणि त्याचं पहिलं प्रतिबिंब हे ठाकरेंच्या शिवसेनेत उमटल्याचं दिसून आलं. राज्यातल्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीत लढवूनही पक्षाला त्याचा फायदा होणार नसेल तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे का फरफटत जायचं अशी भावना कदाचित ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांच्या आणि तिकीट हुकलेल्या नेते कार्यकर्त्यांच्या मनात घर करू लागली असावी. कारण 2019 साली भाजपसोबतच्या महायुतीत एकसंध शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या होत्या. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला महाविकास आघाडीत 95 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यासाठी काँग्रेससोबत वाद, संघर्ष आणि प्रसंगी मानहानीही सहन करावी लागली. एवढं सगळं करून शिवसैनिकांनी प्रचंड कष्ट उपसून, घाम गाळून आणि रक्त आटवूनही ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा जिंकता येणार असतील तर आता हीच वेळ आहे पक्ष संघटना बळकट करण्याची आणि स्वबळावर लढण्याची असा विचार बहुधा ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या डोक्यात येतोय. आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या 75 उमेदवारांच्या बैठकीत तोच सूर उमटला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्याची कबुली दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीचं काल उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीत काही पराभूत उमेदवारांनी काय मुद्दा मांडला हे ऐकूयात दस्तूर खुद्द अंबादास दानवे यांच्या. खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर तुमच्या शिवसेना ठाकरे गटाने आता स्वबळावरती गेलं पाहिजे असं काही लोकांचा सूर आहे. काही लोकांचा सूर निश्चित आहे की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे हा सूर आहे. हे काही आम्ही नाकारत नाही. काही नव्हे तर बऱ्याच लोकांचं एक शिवसेनेने स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. शेवटी सत्ता येणं आणि न येणं, शिवसेना काही सत्तेसाठी जन्मलं नाही, सत्ता शिवसेनेला मिळेल. शिवसेना एका विचाराने काम करणारी संघटना आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही बऱ्याच जणांनी असं विचार व्यक्त केलेला आहे हा सत्य आहे की आपण अशा पद्धतीने शिवसेना म्हणून पूर्ण ठिकाणी स्वतंत्रपणे आपलं संघटन उभा करून आपण निवडणूक लढली पाहिजे. स्वबळाचा सूर हा काही जणांनी
काढला असला असं आम्ही म्हटलं असलं तरी अंबादास दानवे सांगतायत काही नाही तर बऱ्याच जणांनी. मंडळी, विधानसभा निवडणुकीतल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत त्या बऱ्याच जणांनी स्वबळाचा सूर आळवला असला तरी त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पण मंडळी, याच मुद्द्याशी निगडीत आहे 0 ओव्हरचा आजचा दुसरा प्रश्न. त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण काही मिनिटांनी पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आमचा आजचा दुसरा प्रश्न काय. आजचा दुसरा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून एकला चलोरेची मागणी. उद्धव ठाकरे स्वबळावर लढतील असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेत. खरं तर अंबादास दानवेंनी आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातली भावना बोलून दाखवली. पण त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे महाविकास आघाडी म्हणून लढत असताना ठाकरेंच्या शिवसेनेला फायदाही झाला. अर्थात हेही त्यांनीच सांगितलं. शिवाय उद्धव ठाकरेंनी अजूनही तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही हे सांगायलाही अंबादास दानवे विसरले नाहीत. पण मंडळी, राजकारणात एखादी गोष्ट घडली की त्याचे परिणाम तातडीनं पाहायला मिळतात आणि आत्ताही तसंच झालं. अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आली ती काँग्रेसमधून. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली, तर रोहित पवारांनी म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांनी दानवेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं. प्रत्येक पक्षाला आपले आपले निर्णय घेण्याचे अधिकार आहे. ठराव अजून केला तो ठराव आम्ही आमचं सगळे आमदारांची मीटिंग झाली आणि राज्यात जे विधिमंडळ मधला आमचा CLP आमचा नेता कोण राहील आणि आमचं प्रतोद कोण राहील त्याबद्दलचा एकमताचा ठराव करून आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे हा ठराव आम्ही पाठवलेला आणि त्यांना सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत. आघाडीमध्ये नुकसान झाला, फायदा झाला, ही पण त्यांची इच्छा आहे, तशी आमची पण इच्छा होती. त्यामुळं हा इच्छेवरचा विषय नाही. आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लढल्यानंतर निकालानंतर त्यांनी काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे. त्यांची काय भूमिका आहे ते मांडलेत, आमची काय भूमिका आहे आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्ही पण मांडू. पण त्याला थोडासा एवढ्या घाईने आम्ही काय आमची भूमिका जाहीर करणार नाही. वरिष्ठ पातळीवर आमच्या हायकमांडशी चर्चा करू. हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर या संदर्भात काय भूमिका घ्यायची, आम्ही ही बाजू राज्यातील या सगळ्या राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा झाल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ. मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत आगामी निवडणुका या स्वबळावर लढवण्याच्या उमटलेल्या सुराविषयी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई काही ते जिंकत नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावं या शब्दात मुनगंटीवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सुनावलंय. नाही, ठीक आहे, त्यांना माहिती आहे की आता मुंबईमध्ये त्यांना शहर नको, त्यांचा गैरसमज आहे मुंबई जिंकू. मुंबई आता जिंकत नाही. मागच्याच निवडणुकीत 84 जागा त्यांच्या होत्या, 82 आमच्या होत्या. तेव्हा मग अजूनही आठवतो त्या बैठकीत आम्हाला संदेश आला की तुम्ही तुमचा उमेदवार उभा करू नका. तेव्हाही आमचा महापौर बनू शकत होता, पण वातावरणामध्ये कारण नसताना बिघाड होऊ नये म्हणून तेव्हा आम्ही मुंबईमध्ये आपला महापौर केला नाही. अब तो महापौर मुंबई का हमारा ही होगा, महायुति का ही होगा, चाहे कितना भी तुम कोशिश कर लो. म्हणजे आता उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष हा स्वबळावर लढणार की नाही तर निवडणुका जाहीर होतील तेव्हाच कळेल. पण इतिहास पाहिला तर 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकांच्या निवडणुकांच्या वेळी उद्धव ठाकरेंनी भाजपची सोबतची जी पालिकेतली युती होती ती तोडली होती. खरं तर त्यावेळी त्यांची शिवसेना ही भाजपसोबत सत्तेत होती. पुढे 2 वर्ष शिवसेना भाजपचं सरकार महाराष्ट्रात राहिलंही, पण विधानसभेत एकत्र असूनही उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीमध्ये एकला चलोरेचा नारा दिला आणि पालिका एकट्यानं लढवली. तिथं भाजपनं कडवी झुंज दिली, पण 2 दशकांची सत्ता ठाकरेंच्या सेनेनं राखली. आता ही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? महापालिकेत काही वेगळं चित्र दिसणार का? हे लवकरच कळेल. तोपर्यंत वळूयात पुढच्या बातमीकडे. जिंकलो आणि हरलो तरी आमची बॅलेट पेपरची मागणी आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावरही खासदार संजय राऊत यांनी टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे 14 कोटी जनतेचा अपमान करणं असल्याची टीका ही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली आहे. मवियाचे 33 खासदार आले तेव्हा EVM विरोधात का नाही बोलले असा सवाल त्यांनी विचारला. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनीही पलटवार केलाय.
सर्वोच्च न्यायालय म्हणजे तुम्ही जिंकल्यावर EVMची तक्रार करत नाही, हरल्याकरता, हे चुकीचं आहे. गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा. आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत. आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत. पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही. या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. माझं असं मत आहे की फक्त एका ठिकाणी सर्व पक्षाचे नेते तुम्ही बोलवा, त्यांचे टेक्निशियन्स बोलवा, तुम्ही सत्तेतले लोक बोलवा, इलेक्शन कमिशनचे अधिकारी असतील, मीडियाला बोलवा, 4 दिवस आम्हाला द्या आणि आम्ही जे काय आमचे डाऊट्स आहेत, आम्ही जी कुठली मशीन मागतो ती मशीन फक्त आणून द्या आणि त्याच्यावर आम्ही जो काही पोस्टमॉर्टम करू त्या मशीनचं ते दुनियासमोर आम्ही करू. एक कायमचं डाऊट निघून जाईल. आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की EVM वाईट, ही पद्धत बंद करा. EVM टॅम्पर प्रूफ आहे, EVMची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे. हा रडीचा डाव आता बंद केला. तुम्हाला EVMचं सांगतो मी, जेव्हा ते हरता, झारखंडमध्ये काय होतं, EVM बरोबर होता का? झारखंडमध्ये EVM बरोबर होता, कर्नाटकमध्ये EVM बरोबर होता, लोकसभेमध्ये EVM बरोबर होता, लोकसभेत EVM बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचा डाव काय खेळताय? मंडळी, EVMच्या वादावर आपण सर्वकडनं काय म्हटलं जात आहे ते ऐकलं, पण राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून जमाना हा युती आणि आघाड्यांचाच आहे. कुणा एका पक्षाची राज्यात किंवा देशात स्वबळावर सत्ता येण्याचे दिवस आता इतिहास जमा होत आहेत. लोकसभा निवडणुकीत स्वबळाची सत्ता आणण्याचं भाजपचं स्वप्न कसं भंगलं हे तुम्ही आम्ही आपल्या डोळ्यांनी अगदी आत्ताच पाहिलं. राज्यातही भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळू शकलं. या परिस्थितीत आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा टोकाचा विचार उद्धव ठाकरे करतील का हा प्रश्नच आहे. विधानसभा निवडणुकीतल्या अपयशाची गोळाबेरीज करताना काही पराभूत उमेदवारांनी महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांवर राग काढला असण्याची शक्यता आहे, पण त्यातून ती ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे असं तातडीनं मानता येईल का हाही प्रश्नच आहे. मंडळी, आता वेळ झाली ABP माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आमच्या दुसऱ्या प्रश्नावर दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची, आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. बघा आमचा दुसरा प्रश्न काय होता. आजचा दुसरा प्रश्न होता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून एकला चलोरीची मागणी. उद्धव ठाकरे स्वबळावर लढतील असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. आणि प्रतिक्रिया पाहूया आपण काय आल्यात त्या. संजय गुंजाळ यूट्यूबला म्हणतात, उद्धव सेनेसाठी आगामी काळ खूप अवघड आहे. कशासाठी सतत भूमिका सोडून बोलत आहात? संजय राऊतांना पक्षातून बाहेर काढा, सर्व नीट होईल. एक्सवरच शंतनू गौतम म्हणतात, पक्षाची नव्यानं उभारणी करण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढली पाहिजे. मात्र यावर मतदार राजा किती कशी साथ देतो हा मोठा प्रश्न आहे. फेसबुकवर विक्रम पाटील म्हणतात, उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्यास कदापि तयार होणार नाहीत, कारण त्यांची मतपेटी शरद पवार आणि काँग्रेसच्या मतदारांवर अवलंबून आहे. मुस्लिम मतांच्या जीवावर लोकसभा जिंकली यांनी. आणि 0वरच्या दुसऱ्या प्रश्नावर ABP माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्यासाठी. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न होता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून एकला चलोरीची मागणी. उद्धव ठाकरे स्वबळावर लढतील असं वाटतं का? एकूण मतं यूट्यूबवर आली 1 लाख. होय असं म्हणतायत 73% प्रेक्षक, 27% म्हणतायत नाही. एक्सवर या प्रश्नावर काय कौल आहे तो आपण पाहतोय. 65% म्हणतायत होय, 35% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 67% म्हणतायत होय, 33% म्हणतायत नाही. फेसबुकवर आलेला कौल आपण पाहतोय.
63% म्हणतायत होय, 37% म्हणतायत नाही. आणि एबीपी माझाच्या या 0 ओव्हर मधल्या दुसऱ्या प्रश्नावरचा प्रतिक्रिया आणि कौल पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे आजच्या या भागात इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया रात्री 7:56 नव्या बातम्यांचं आणि त्या बातम्यांच्या विश्लेषणाचं. मंडळी, ताज्या बातम्यांसाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट.